चंद्रपूर येथील ऐतिहासिक धम्मदीक्षेच्या पवित्र भूमीवर यंदाचा धम्मचक्र प्रवर्तन दिन बौद्ध आंबेडकरी जनतेच्या पुढाकारातून भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे। 16 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानं चंद्रपूरच्या दीक्षाभूमीला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व प्राप्त झालं आहे। याच पार्श्वभूमीवर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे झालेल्या बैठकीत 15 व 16 ऑक्टोबर 2026 रोजी दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला। कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस प्रशासनाकडे परवानगीची मागणी करत शेकडो बौद्ध आंबेडकरी अनुयायांच्या स्वाक्षरीचं निवेदन सादर करण्यात आलं। यासोबतच दीक्षाभूमी परिसरात पैसे घेऊन लावण्यात येणाऱ्या स्टॉलला परवानगी देऊ नये, तसंच अनुयायांची वाढती गर्दी लक्षात घेता जागेची कमतरता निर्माण होत असल्यानं परिसरात कोणत्याही नवीन बांधकामाला परवानगी देऊ नये अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या। 1991 ते 1994 या कालावधीतही बौद्ध आंबेडकरी जनतेच्या पुढाकारातून दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे कार्यक्रम झाले होते। त्यानंतर दरवर्षी या ऐतिहासिक सोहळ्याला अनुयायांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे। निवेदन देताना ॲडव्होकेट राजेश खोब्रागडे, प्रतीक डोरलीकर, ॲडव्होकेट प्रियंका चव्हाण, अजय दुर्गे, हर्षल खोब्रागडे, हर्षवर्धन कोठारकर, युगान डवले, करण सोमकुवर, लुंबिनी गणवीर, आमिष मेश्राम, प्रशील झाडापे, चैतन्य बजाज, सोहन रंगारी, प्रणित तोडे, सारिका भगत, अनिल खोब्रागडे, राज बडोले, जयदीप खोब्रागडे, अनिल निमगडे, गीता निरंजने, अविनाश चुनारकर, यथार्थ धोटे, सुमित गोडघाटे, कमलाकर खोब्रागडे, अजय चव्हाण, स्वप्ना शंभरकर, अजय दुर्गे, अंकुश जीवणे, मृणाल कांबळे, गीता रामटेके, निर्मला नगराडे, प्रेरणा करमरकर, वर्षा घडसे, वैशाली साव, लता साव, वैशाली साठे, प्रियंका बाबरे, नम्रता रायपुरे, आम्रपाली मेश्राम, प्रीती लभाने यांच्यासह मोठ्या संख्येनं आंबेडकरी समाज बांधव उपस्थित होते। आता प्रशासन या मागण्यांवर कोणता निर्णय घेते याकडे बौद्ध आंबेडकरी समाजाचं लक्ष लागलं आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज, जनसामान्यांचा आवाज। नमस्कार, आपण आहोत आता जिल्हा अधिकारी कार्यालय चंद्रपूर आणि आपल्यासोबत सगळी मंडळी माझ्या पाठीमागे आपण बघतायत। चंद्रपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पदस्पर्शाने ही भूमी पावन केली आणि इथे 16 ऑक्टोबर 1956ला खरं तर बौद्ध धर्माची दीक्षा दिली। त्या अनुषंगाने दरवर्षी ज्या पद्धतीने संपूर्ण चंद्रपूर या दीक्षाभूमीवर संपूर्ण भारत देशात नव्हे तर जगामधनं अनेक लोक बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेण्यासाठी इथे येतात। मात्र नेमकी काय समस्यामुळे आपण इथे कलेक्टर साहेबांना आज सगळ्या संघटना इथे दिसत आहेत, कुठली मागणी घेऊन आपण इथे आलात काय सांगा? 16 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विनंतीला मान देऊन चंद्रपूर येथे धम्मदीक्षा सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित झालेला होता आणि त्या दृष्टिकोनातून आज धम्मचक्र प्रवर्तन दिनाला 70 वर्ष होत आहे, पण तिथे दीक्षाभूमी जी स्मारक आहे ते अजून तिथे बनलेलं नाही आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की जी समिती तिथे कार्यक्रम घेत आहे त्या कोणत्याच प्रॉपर कार्यक्रम नसल्यामुळे आंबेडकरी समाजाच्या वतीने जो 15 व 16 ऑक्टोबरचा जो कार्यक्रम होतो तो आंबेडकर समाजाच्या वतीने तो कार्यक्रम घेण्यात यावा याची आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ते त्वरितच या संदर्भात एक मीटिंग लावून याच्यावर तोडगा काढणार आहे एवढं त्यांनी सांगितलेलं आहे। नक्कीच हे ॲडव्होकेट खोब्रागडे होते। आपण दुर्गेकडे जाणार आहोत। आपण देखील वकील आहात, काय सांगाल? कारण ही लढाई कायद्याची असणार आहे, कारण तिथे मेमोरियल सोसायटी जे काम करते त्यांच्या माध्यमातून दरवर्षी तो दीक्षाभूमीचा सोहळा पार पडतो। मात्र स्थानिक जी आपल्या संस्था असतील किंवा मंडळं असतील कुठेतरी नाराजगी जी आता जिल्हा अधिकाऱ्यांची जी चर्चा आली त्यावरून पुढे आलेलं आहे। नेमकी आता महत्त्वाची मागणी काय आणि यापुढे आपलं पाऊल कसं असणार? सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम। तुम्ही जो प्रश्न बोलला आहे कायदेशीर, प्लीज थोडासा मोबाईल बंद करा। नक्कीच अगदी बरोबर आहे, कारण दीक्षाभूमी ज्या जागी आहे तिथे एक मेमोरियल सोसायटी काम करते आणि त्याचा एक ठराविक 15-16 सदस्यांची एक कमिटी आहे आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की त्या कमिटीमधले एकाच घरातले भाऊ, बहीण, जावई, काका, मामा अशा पद्धतीने सदस्य नेमलेले आहेत। आता तुम्ही जी कायदेशीर गोष्ट बोलली, आता आपण कायद्याच्या पलीकडे जाऊन तर काही गोष्टी करूच शकत नाही आणि हे सत्य आहे। आता विषय असा होतो की जेव्हा एकाच घरातले बहुमताने सदस्य आहेत
तर मग याचा अर्थ काय होतो की ते कुठलाही नियम आपल्या पद्धतीने लावू शकतात, मोडू शकतात, काढू शकतात आणि हेच एक कारण आहे की आपण समाजाने विचार जरी केला तरी जी असंवैधानिक पद्धतीने ती कमिटी जी काम करत आहे त्याच्यामुळे समाजाने विचार करून सुद्धा आपण त्याच्यात काहीच करू शकत नाही. पण आता हे किती दिवस सहन करायचं, कारण जर त्या कमिटीने त्यांचं काम चांगल्या पद्धतीने केलं असतं, आमच्या भावनांशी खेळ न करता दीक्षाभूमीचा विकास त्याच पद्धतीने केला असता, आज कुठेतरी त्या दीक्षाभूमीला जगभरात चांगलं नाव भेटलं असतं, आपल्याही भावना कुठेतरी चांगल्या पद्धतीने वर आल्या असत्या. पण असं होत नाही. म्हणून हर वर्षी डे बाय डे इथे समाज बांधव उभे होतात आणि त्याच्यासाठी लढत आहेत. जेव्हा की आपण पाहत आहोत शासनाकडून हर दुसऱ्या वर्षी हर वर्षी काही ना काही फंड येतो, पण तो फंड जातोय कुठे, लागतोय का तर त्या कामाला फंड लागतोय का, असं अजिबात होत नाही आहे. आणि जेव्हा असं होत नाही आहे तर मग कुठेतरी पाणी मुरतं हे आपल्याला स्पष्टपणे दिसतं आहे. आणि म्हणूनच इथे मागणी काय असणार आहे? एक्झॅक्टली आमची मागणी हीच आहे की जी असंवैधानिक पद्धतीने जी कमिटी तिथे ठेवलेली आहे कुठेतरी तिला बरखास्त करण्यात यावी. प्रत्येक समाजातील जो एक महत्त्वाचा, ज्याला काही गोष्टी समजतात, अशा व्यक्तीला त्या कमिटीमध्ये स्थान दिलं पाहिजे. आमचे खोब्रागडे घराण्यातले काही व्यक्ती आपल्या खर्चातून त्या गोष्टीसाठी लढा काही वर्षापासून देत आहेत. देशक भाऊ नक्कीच तुमच्याकडे सविस्तर येणार. मी ताईकडे जातो, कारण आता ज्या पद्धतीने जे संपूर्ण भारतामध्ये जेनजी झेड जे आता युग आलेलं आहे, विद्यार्थ्यांनी खरं तर देशाच्या शिक्षामंत्रीचा राजीनामा घेतला. आता कुठेतरी हे सरकार घाबरतं आहे का, किंवा ही जी मनोबली आहे ते कुठेतरी आता कमी होणार का, असं एकंदरीत विचार असताना बाबासाहेबांचे विचार, विज्ञानामध्ये विचार आता पुढे नेण्यासाठी काहीतरी बदल हवा आहे, अशी मागणी एकंदरीत आता आपण पुढे घेऊन आलात. एक महिला म्हणून आता ही लढाई पुढे कशी आपण लढणार आहात? आता जसं आपण हे म्हटलं की ज्या पद्धतीने CJPने प्रोटेस्ट केला तिथे यंगस्टर्स होते, तर ह्यासुद्धा चंद्रपूरच्या दीक्षाभूमीसाठी इथे यूथ एकत्रित आली आहे. संपूर्ण जिल्ह्याची यूथ सगळ्या पक्ष संघटनेच्या माध्यमातून यूथ एकत्रित आली आहे. आणि उद्देश आमचा हाच आहे की आम्हाला पण या दीक्षाभूमीविषयी अकाउंटेबिलिटी पाहिजे, ट्रान्सपरन्सी पाहिजे की का आजपर्यंत दीक्षाभूमी बनली नाही, कमिटी काही झोपत आहे का, शासन काय करत आहे. आणि प्रमुख याची एक मागणी म्हणजे की यावेळेस होणारा 15-16चा जो ऑक्टोबरचा जो कार्यक्रम आहे, आपला धम्मदीक्षाचा जो सोहळा आहे, तो सगळा यूथ मिळून समाज एकत्रित येऊन आयोजन करेल. कारण की आम्हाला आमच्या धम्माच्या सामाजिक कार्यामध्ये कुठल्याही राजकारणा लोकांचा आम्हाला गरज नाही आहे. कारण की आमच्या इथे धम्माची जी आस्था आहे त्याचं म्हणजे आमच्यासोबत उल्लंघन होतं आम्ही म्हणू शकतो. म्हणून आमच्या मागण्या ह्याच आहेत की 15-16चा कार्यक्रम समाज करेन. आणि त्यासोबतच ही लढाई लंबी आहे, काही छोटी नाही आहे. कमिटीमध्ये आम्हाला ट्रान्सपरन्सी पाहिजे, दीक्षाभूमी कधी बनणार आहे, सगळ्या संपूर्ण गोष्टी करून घ्यायच्या आहेत. हा लंबा आंदोलन आहे आणि यूथ याच्यासाठी एकत्रित येऊन कायमचं संघर्ष करत राहणार आहे. म्हणून मी हेच आवाहन करते की कमिटी अभी तुम होश में आओ, दीक्षाभूमी कमिटी होश में आओ और दीक्षाभूमी की तरफ ध्यान दो, वरना जनता आपके ऊपर बरसेगी. जय भीम. नक्कीच आपण बघितलं की ज्या पद्धतीने सांगितलं की गेल्या अनेक वर्षापासून बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा वाढवण्यासाठी खरं तर जी मेमोरियल सोसायटी काम करते आणि जे विचार दीक्षाभूमीच्या माध्यमातून पुढे जातात ते कुठेतरी ट्रान्सपरन्सी किंवा पाहिजे त्या पद्धतीने नाही आहे. त्यामुळे समाजाला हाताशी घेऊन आता हे सगळे युवक आणि पूर्ण समाज मंडळ एकत्रित येत आज चंद्रपूरच्या कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांनी एकंदरीत निवेदन दिलेलं आहे. पुढे ही लढाई असणारच आहे. म्हणूनच हा जो बाबासाहेबांचा धम्म आहे, बाबासाहेबांचा रथ पुढे नेण्यासाठी आता जी पिढी पुढे येताना आपण पाहतो, नागपूरची देखील ही परिस्थिती झाली होती. कुठेतरी पार्किंगचा विषय आला होता आणि संपूर्ण समाज एकवटल्यानंतर खरं तर ही लढाई जिंकण्यामध्ये तेव्हा देखील मदत झाली होती. इथे देखील मदत नक्कीच होईल, कारण मीडिया देखील आता इथे पोचला आहे. हे संपूर्ण यांची जी मागणी आहे ते संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण चंद्रपूरमध्ये नेण्याचा देखील जो प्रयत्न आहे तो मीडियाच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे. आणि हा जो न्याय यांना मिळेल अशी देखील आपण या माध्यमातून आशा व्यक्त करूया.